नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. आणि आजच्या ब्लॉगची सगळेजण खूप जास्त वाट बघत होते, खूप जास्त वेट करत होते की कधी सांगतीये बेबी गर्ल आहे की बेबी बॉय. तर फायनली आज मी सस्पेन्स एंड करणार आहे तुमचा. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करूयात की बेबी गर्ल आहे की बेबी बॉय. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि पुढे जाऊन माझ्याकडे खूप छान छान न्यूज आहेत ज्या की मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. फौजींच्या पोस्टिंग रिलेटेड असेल, आणखी खूप खूप काय काय आहे. तर ते सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो स्टे ट्यून. त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुमचे व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर आपण आता मेन व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझं सी सेक्शन झालं आहे की नॉर्मल डिलेवरी झाली आहे. तर जसं मला त्यांनी OTमध्ये नेलं, माझं सी सेक्शन वगैरे झालं, त्यानंतर मग मी त्यांना सारखीच बार विचारायची, म्हणजे माझी डिलेवरी झालेली आहे, सी सेक्शन झालेलं आहे आणि बाळ पण रडत होतं. तर मला समजलं की नाही का, मग मी त्यांना सारखं विचारायचे की मला बेबी गर्ल झाली आहे की बेबी बॉय, सांगा म्हणून. तर ते मला म्हटले की थांब, बाळाला बाहेर चेकअपला नेले बाळाच्या डॉक्टरकडे म्हणून. तर मग मी थोडा वेळ परत शांत झाले आणि परत ते काय मला सांगेनच. मग मी परत विचारायची, सांगा ना काय झालं आहे, मला मुलगी झाली आहे की मुलगा झाला आहे म्हणून. तर नंतर मॅडम बोलले की तुला काय पाहिजे होतं म्हणून. मी म्हटलं मला काही पण चालेल. तर मग त्यांनी मला सांगितलं की काय झालेलं आहे म्हणून. तर मला जेव्हा समजलं ना, तर मग मी सारखं त्यांना म्हणायचे की तुम्ही बाहेर सांगितलं का काय झालं आहे, बाहेर सांगितलं का काय झालं आहे. तर म्हणजे सांगतो तू शांत झोपून राहा म्हणे थोडा वेळ. तर आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपल्याला भूल देतात ना तेव्हा आपला माइंडसेट थोडासा बिघडलेला असतो. म्हणजे आपण काय बोलतो ना ते आपल्यालाच कळत नसतं ना, आपण काही पण बोलत असतो आणि आपल्याला असं वाटतं आपण बरोबरच बोलतो आपण. तर तेच माझ्यासोबत पण झालं. मग मी त्यांना सारखंच असंच विचारायचे की तुम्ही बाहेर सांगा. मग नंतरून त्या मॅम बोलल्या की बाहेर पण सांगितलं आहे, तू आराम कर, तू शांत झोप जरा वेळ. तर चला मी तुम्हाला सांगते आता मला नेमकं काय झालं आहे. तर फायनली सरप्राईज अँड सस्पेन्स सगळं वेट इज ओव्हर सगळं. तर फायनली मला बेबी बॉय झालेला आहे. तर आता कालचा जो व्हिडिओ होता तर त्यामध्ये एका दीदीची कमेंट होती की तुला आहे ना बेबी गर्ल झाली असणार आहे, कारण ही जी पाठीमागची डॉल आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये दिसत होती आणि तिला वाटलं की मुलगी आहे म्हणूनच ती डॉल इथे ठेवलेली आहे म्हणून. पण त्या डॉल मागची गोष्ट वेगळी आहे, ती पण मी नंतर तुम्हाला शेअर करेल. ती बेबीची म्हणजे बाळाची डॉल नाही आहे, ती बाळ होण्याच्या आधीपासूनच घेतलेली डॉल आहे. तर फायनली मला बेबी बॉय झालेला आहे. आणि आता काय झालं की म्हणजे जेव्हा त्याने मला सांगितलं ना की तुला मुलगा झाला आहे म्हणून, तर मला म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले ना तेव्हापासून माझ्या मनात आहे ना असं तेच यायचं की नाही मला मुलगाच होणार आहे. असं काही नाही की मला मुलगी नको आहे किंवा मुलगाच पाहिजे, असं काही नव्हतं. पण जे एक असतं ना आपलं जे इनर फिलिंग असते आपली की बाबा नाही का, म्हणजे मला पहिल्यापासून तेच वाटायचं की मला मुलगाच होणार आहे म्हणून. कारण बाकीच्या पण ज्या गोष्टी होत्या ना, म्हणजे मी रिलेट करायची की मुलगी असल्यावर हे खाऊ वाटतं, मुलगा असल्यावर हे खाऊ वाटतं. तर ते माझ्या बाबतीत तेच खरं झालं की मला पहिल्यापासून गोड बिलकुल पण खाऊ वाटत नव्हतं. मला तिखट खाऊ वाटायचं आणि फक्त मधले 5वा-6वा महिना असा होता की मला त्यावेळेस थोडंसं नॉर्मल गोड खाऊ वाटायचं. तर आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की मुलगा जर होणार असेल तर नाही का काय चेंजेस होतात, मुलगी जर होणार असेल तर काय चेंजेस होतात. तर अशा काही गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला नंतरनं शेअर करेल, ज्या की माझ्या बाबतीत खरंच खऱ्या झालेल्या आहेत, ज्या मी रिलेट केल्या होत्या आणि जे माझ्यामध्ये चेंजेस झाले होते. तर ती पण मी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जेव्हा मी म्हणजे नॉर्मली मी यांच्यासोबत बोलायची तर म्हणजे असं कधीच नाही बोलले की नाही का मुलगी झाली तर मी असे करील, मुलगी झाली तर मी तसं करील, असं कधीच नाही बोलले. मी नेहमी बोलायची नाही मी त्याला असं करील, मी त्याला तसं करील, हे घेईल ते घेईल, म्हणजे नाही का. आणि जे मी 9 महिने जी गोष्ट फील करत होते ना तेच झालं शेवटी, माझंच खरं झालं, बेबी बॉय झाला.
आणि मी सगळ्यांना म्हणायचे, पण मला असं म्हणताना पण असं विचित्र वाटायचं की नाही, मी असं म्हणायचे मला मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे, पण समोरच्याला ते वेगळं वाटायचं की नाही का हिला मुलाची अपेक्षा आहे. पण असं काही नव्हतं. जे मला रिअल वाटायचं ना, मी तेच म्हणायचे की माझ्यासोबत ह्या गोष्टी होतात नाही, मला मुलगाच होणार आहे, मला गोड खाऊ नाही वाटत, मला मुलगाच होणार आहे. तर अशा काही गोष्टी माझ्यासोबत स्टार्टिंगपासून झालेल्या. नंतरनं मग त्यांनी मला बाळाला डॉक्टरकडून घेऊन आल्यानंतरनं त्यांनी मला दाखवलं. पण म्हणजे मी त्याला एवढं व्यवस्थित असं बघितलं नाही, नॉर्मल फक्त पाठीमागून त्याने असं हातात पकडलेलं होतं, तेवढंच बघितलं. आणि राहिला प्रश्न हा की माझं नेमकं सी सेक्शन का करावं लागलं मेन, आणि बाळाचं वेट किती होतं. तर मी अगोदर सांगितलं की एक प्लॅसेंटाचा जो एक कॉर्ड येतो मानेला वेढा घातलेला होता. ती एक गोष्ट होती माझं सी सेक्शन करण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 12 तास पलटून गेले होते, त्यामुळे पण डॉक्टर रिस्क घ्यायला तयार नव्हते. मला पेन पण तेवढ्या होत नव्हत्या, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट अशी की बाळाचं वेट पण जास्त होतं. तर आता बाळाचं वेट किती होतं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बाळाचं जे वेट होतं ते 4.25 किलो होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सोनोग्राफीमध्ये क्लिअर केल्या. आणि त्यांनी डिसाईड केलं की सी सेक्शन करायचं आहे म्हणून. तर सी सेक्शन माझं झाल्यानंतरनं सगळ्या गोष्टी बाहेर पण त्यांना सांगितल्यानंतरनं मग मला ओ टीमधून रूममध्ये शिफ्ट करत होते. तर तिकडे शिफ्ट केल्यानंतरनं पण मी अशीच काय काय बोलायची, कारण मला ही पण खुशी होती की माझंच खरं झालं, मला जे वाटत होतं ना तेच खरं झालं असं पण वाटायचं. आणि मी काय काय बोलायची. तर माझा जो दादा होता ना तो म्हटला की हिच्यात किती हिंमत आहे, हिला एवढं हे करून पण ही मस्त एकदम नॉर्मल आहे. पण त्या भुलीच्या इंजेक्शनमुळे काही पेन होतच नाही, तर मग काय नॉर्मलच वाटणार ना. तर तेच माझ्यासोबत झालं. आणि सगळ्यांना वाटायचं हिच्यात म्हणजे ही जास्त स्ट्रॉंग आहे, हिला काही ह्या गोष्टी फील होत नाहीत म्हणून. पण जसं की भूल उतरत गेली आणि जसा माझा पेन सुरू झाला, खतरनाक पेन, इतकं डेंजर पेन होतं ना की. आणि त्या दिवशी तर पेन झाल्यानंतर ना मग त्यांनी पेनलेस म्हणजे पेन कमी होण्यासाठी इंजेक्शन वगैरे सोडले सलाईनमध्ये. तो दिवस तर गेला. आणि काय असतं ना, सीझर झाल्यावरती सी सेक्शन झाल्यानंतर ना आपल्याला काही खायला प्यायला देत नाहीत 12 तास पूर्ण. तर माझी जी डिलेवरी होती ना ती 4:50 झाली संध्याकाळच्या टायमिंगला. तर तेव्हापासून त्यांनी मला पाणी वगैरे बिलकुल पण दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मला त्यांनी चहा बिस्किट खायला लावलं त्यांनी सकाळी. तोपर्यंत मी काहीच खाल्लं नव्हतं. आणि त्यानंतरनं त्यांनी मला सांगितलं की आता तुला चालायचं आहे म्हणून, निदान एक पाऊल तरी पुढे टाक म्हणून. तर पाऊल टाकायचं तर लांबच, अक्षरशः उठतासुद्धा येत नाही सी सेक्शन झाल्यानंतरनं. उठायला आपल्याला 2 माणसं लागतात, तरी पण इतकं डेंजर पेन होतं ना की आता तो दिवस आठवला ना असं वाटतं बास आता. तर त्यावेळेस मग त्यांनी मला चालायला लावलं. नंतर मग मी थोडा प्रयत्न करायची चालायचा. मम्मीने मला उठून वगैरे बसवलं. नंतर पाऊल आपल्याला अक्षरशः टाकता येत नाही, पाऊल टाकताच येत नाही, पण तरी पण हिंमत करून टाकावाच लागतो. कारण सेकंड डेला सी सेक्शन झाल्यानंतर चालावंच लागतं, नाही तर पूर्ण बॉडी आखडलं जाते आणि नंतर आपल्याच्याने त्या गोष्टी होत नाहीत. तर मॅमने सांगितलंच होतं की काही झालं तरी एक पाऊल तरी टाकायचं आहे. तर मग नंतरनं 1-2 मग सी सेक्शन झाल्यानंतर त्यांनी मला 4 दिवस इथेच ॲडमिट केलं. 4 दिवस तर असे डेंजर गेले. आणि त्यातल्या त्यात आपण फिडिंग पण करू शकत नाही, आपल्याला बाळ पण घेता येत नाही. खूप साऱ्या गोष्टी सी सेक्शन झालं ना की खूप साऱ्या गोष्टी असतात बाबा, ज्या आपण लगेच नाही करू शकत. तर त्यावेळेस असं वाटायचं की बरं झालं सी सेक्शन झालं की नाही का, त्रास नाही काय नाही. पण सी सेक्शन झाल्यानंतर पण असं वाटायला लागलं की यार नॉर्मल झालं असतं तर बरं झालं असतं. कारण इतका जास्त पेन होत होता ना की नंतरनं त्या गोष्टी सहनच होत नव्हत्या. पण टॅब्लेट्स वगैरे होत्या, त्याने थोडंसं फरक पडायचा. पण कंटिन्यू तर नाही ना आपण दिवसातून जास्त वेळा टॅब्लेट्स घेऊ शकत. तर जेवढं त्यांचा डोस होता तेवढा घेतला. 4 दिवस त्यांनी तिथे ॲडमिट ठेवलं. 4 दिवसानंतरनं बाळाच्या ज्या टेस्ट असतात त्या नॉर्मली ते करतात. तर टेस्ट वगैरे केल्या त्यांनी. टेस्ट केल्यानंतरनं बाळाला परत कावीळ निघाली. तर मग त्यांच्या इथे पण ते ॲडमिट करतात छोट्या बाळांना. पण काय झालं की त्यांच्याकडे जे काय बोलतात त्याला, कावीळ झाल्यानंतरनं जे हे असतं त्यांच्याकडे ते बॉक्स, तर ते बॉक्स त्यांच्याकडे फक्त 3च शिल्लक होते. आणि ऑलरेडी माझ्यासोबत 3 डिलेवरी झालेल्या होत्या.
आणि त्यांच्या बाळाला कावीळ 2 दिवस आधी निघाली होती. तर मग त्यांना अगोदरच आदल्या दिवशीच त्यांना तिथं शिफ्ट केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या बाळाचं चेक केलं तर माझ्या पण बाळाला कावीळ निघाली. तर मग मॅडम बोलल्या की आता तुम्हाला इथे काही जागा नाही आहे, तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट व्हावं लागेल म्हणून. आणि मग इतकं जास्त टेन्शन आलं आम्हाला की आता काय करायचं म्हणून. एकतर सी सेक्शन झालेलं आहे, कुठं कुठं जायचं असं सगळं, एवढं सगळं सामान घेऊन मी ह्या हालतमध्ये की मला अजून नीट चालता पण येत नाही आणि नाही का दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं आहे. त्यात कोणत्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं सगळं भरपूर 2-3 ठिकाणी यांनी चौकशी केली, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते बॉक्स शिल्लक नव्हते. तर नंतरून आम्हाला एका ठिकाणी मीच ऑनलाईन सर्च केलं गुगलला, तर एक आलं. मग त्यांना मी कॉल केला तर यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून, तर जायचं का तिथं म्हणून. मग यांनी मॅमला विचारलं की आम्ही अशा अशा ठिकाणी जाऊ शकतो का. तर मॅम बोलल्या की हां ठीक आहे जाऊ शकतो, चांगलं आहे ते पण हॉस्पिटल. तर मग आम्ही तिथून तिकडे गेलो. हे तर नशीब बरं झालं त्यावेळेस सुट्टीला होते, हे जर नसते ना सुट्टीला तर काही खरं नव्हतं, कारण माझ्या मम्मीकडून घरून येण्यासारखं कोणीच नव्हतं. आम्हाला टिफिन वगैरे हेच घेऊन यायचे इकडून माझ्या सासरकडून. माझ्या माहेरी माझी आजी होती ना, आजीला कसं घरचं म्हणजे एवढं होत नाही, तर मग हेच डबा वगैरे घेऊन यायचे, रोज एवढ्या लांब यायचे, घरी यायचे. हॉस्पिटलचं आणि घराचं अंतर आमचं 40 किलोमीटरचं, रोज जाऊन येऊन करायचे. तर शेवटच्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल म्हणून. तर मग त्या दिवशी इतकी यांची धावपळ झाली. मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट झालो. तिथं गेल्यानंतरनं बाळाला ॲडमिट वगैरे केलं. ॲडमिट केल्यानंतरनं तरी इतके बेकार हाल की ते बोलायचे की तुम्ही फीड करा म्हणून, तुम्ही आई आहे. पण त्यावेळेस सी सेक्शन झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम असतात, आता ज्यांचे झाले त्यांना माहीत असेल. तर त्यावेळेस मी नीट बसू पण शकत नव्हते आणि फीड कशी करणार, मला बाळ पण घेता येत नव्हतं, कारण सवयच नाही एवढंसं बाळ कसं हँडल करायचं. आणि तिथं ICUमध्ये गेल्यानंतर इतके खतरनाक छोटे छोटे बाळं, 800 ग्रॅमचे 900 ग्रॅमचे बाळं, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस फर्स्ट टाईम बघितल्या होत्या. मला इतकी भीती वाटायला लागली, माझ्यात हिंमतच राहिली नव्हती. नंतर मी बाहेर आले, बाळाला तिथं ठेवलं. नंतर मी बाहेर आले आणि त्या नर्स पण इतक्या बावळट होत्या ना, खरंच अशा हॉस्पिटलमध्ये ना असले यांना घ्यायलाच नाही पाहिजे. मूर्ख म्हणजे त्यांना ना पेशंट हँडलच करता येत नाही की आपण किती प्रेमाने बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ती नर्स जी बाळाला जिथे ॲडमिट केलं ती बिलकुल पण चांगली नव्हती, बिलकुल कोऑपरेट करत नव्हती पेशंटसोबत की आपण कसं ट्रीट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि न्यू मॉम आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात लगेचच्या लगेच कसं फीड करायचं, काय करायचं. त्याचबरोबर फॉर्म्युला जे मिल्क आपण देतो तर पावडर किती प्रमाणात घ्यायची, पाणी किती घ्यायचं, त्या सारख्या ओरडायचं तुम्हाला कळत नाही का, हे नाही. अरे तुम्ही इथं कशासाठी आलेले आहेत निदान तुम्ही सांगू शकता ना की आता आम्हाला तर नाही कळत, आम्हाला माहीत नाही, आम्ही फर्स्ट टाईम ह्या गोष्टी हे बघतोय करतोय. पण नाही, त्यांना तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला सांगितलं नाही का, आम्हाला कोण सांगणार, आम्ही फर्स्ट टाईम तुमच्याच इथं आलो आहे ना. आणि जिथं त्यावेळेस बाळाला जिथं हॉस्पिटलला होते त्यावेळेस ते नर्सेस करून द्यायच्या सगळं फॉर्म्युला मिल्क बनवून. तर मग ती वेळ तर काय आलीच नाही. माझ्यासोबत फक्त माझी मम्मी होती ना, तिथं आतमध्ये गेल्यावरती मला एवढं हे करायला लागली. मी जशी बाहेर आले मी यांना म्हटलं नाही बाळाला इथं ठेवूच नका, म्हटलं नाही आपण घरी जाऊ, म्हटलं काही नाही होत असं तसं. हे म्हटले की आता बाळाला आपल्याला नीट करायचं, जाऊ दे, काही नाही होणार असं तसं. यांनी मला भरपूर समजून सांगितलं. मी इतकी रडायची, इतकी फुल टेन्शनमध्ये. त्यात त्यांनी मग ते बाळाला दूध पाजलं, फॉर्म्युला मिल्क, तर इंजेक्शननी पाजलं. आणि म्हणायचे की बाळाचं वेट जास्त आहे, तुमचं बाळ मोठं आहे, इथं बघा किती लहान लहान बाळ आहेत, ते आम्ही हँडल करतो, त्यांना एवढंच ml मध्ये दूध गेलं पाहिजे, तेवढंच ml मध्ये गेलं पाहिजे, तुमच्या बाळाला 60 ml दूध गेलं पाहिजे. तर म्हणजे तिथं 2 ml पासून बाळांना दूध पाजत होते. इतके छोटे छोटे बाळ होते, 800-900 ग्रॅमचे बाळ, विचार करा, एकदम छोटे छोटेसे बाळ होते. तर मग त्यांनी बाळाला म्हणे 60 ml दूध पाजायचं, तर त्यांनी मोठे मोठे 2 इंजेक्शन बाळाला पाजले आणि बाळाने इतकी उलटी केली अक्षरशः. तो पॉईंट मला बघितला ना, मग मला रडू कंट्रोल नाही झालं. त्याच्यामुळेच मग मला जास्त टेन्शन आलं की नको, इथं ठेवायलाच नको, ह्या अशा काय हँडल करतायत. आणि त्यात 2-2 तासाला फीड करायला यावं लागायचं. आणि कधी कधी म्हणायचे की तुम्ही येत नका जाऊ, आम्ही बोलू तेव्हाच येत जा. आणि बाळ जर बघितलं ना नंतर त्या बॉक्समध्ये पूर्ण वाकडं झालेलं असायचं, डोकं खाली पायवर. म्हणजे असं वाटलं यार इथं कुठून आलो आहे आम्ही. तर अशा काही गोष्टी घडल्या आमच्यासोबत. बाळाला नंतर कावीळ निघाली आणि 48 तासांसाठी म्हणजे 2 दिवस ठेवायचं होतं तिथं. तर मग आम्ही 2 दिवस असे
डेंजर काढले तरी पण म्हणायचे की नाही दुसऱ्या दिवशी ब्लड टेस्ट करणार आणि त्यानंतरनं सांगणार की कावीळचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आहे का नाही, आणि त्यानंतरनंच निर्णय घेणार की तुम्हाला सोडायचं आहे की नाही. सोडोस तर आम्ही फुल टेन्शनमध्ये, आणि जसं सोडले जसं सांगितलं आहे की तुम्हाला आज सोडणार आहे म्हणून, बापरे मला तर इतकी खुशी झाली ना की माझं सगळं दुखणंच गायब झालं. माझं दुखणं तेच मोठं होतं की इथं परत ॲडमिट केलं आणि बाळाला एवढे हे करू राहिलेत म्हणून. तर अशा काही गोष्टी झाल्या माझ्या डिलेवरीच्या. तर चला, अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कशी वाटली न्यूज नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि यानंतरनं नेक्स्ट म्हणजे की बेबीचं नाव काय ठेवलं आहे, तर हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. एक हिंट देते की बेबीचं जे नाव आहे ना ते एवरून ठेवलेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट करू शकता की एवरून कोणकोणते नावं आहेत, तुम्ही गेस करू शकता आणि मला कमेंट करू शकता. बघू कुणाचं खरं होतं आहे. तर नक्की मला कमेंट करा एवरून बॉयचे नावं. तर चला, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही जर अजूनही चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या. बाय.